प्रेग्नन्सी हा आजार नाहीये दॅट यू रिक्वायर बेड रेस्ट. काम करताय ते करू शकता, यू कॅन गो टू युअर ऑफिस वगैरे. हा, जर इन्फर्टिलिटी म्हणजे काय? नियमित 1 वर्ष सेक्शुअल इंटरकॉर्स ट्राय करताय, ते प्रेग्नेंट होत नाहीये. फिमेल्स जे आहे ते ट्रीटमेंट करून घ्यायला जास्त ओपन आहे, वेअरएज मेल्स टेस्ट करून घ्यायला जरा हेजिटेट करतात. एखाद्या कपलला बाळ होत नाहीये तर अरे प्रॉब्लेम हिच्यातच आहे. ही खूप मोठी मिथ आहे. दोघांचा इक्वल रोल आहे. हजबंड कधी कधी वाईफवर ब्लेम करून गोज अहेड विथ अ सेकंड मॅरेज. तिशी नंतर जर आई व्हायचं असेल तर ते शक्य आहे का? सायन्सच्या वर सुद्धा देव आहे आणि मिरॅकल्स हे होऊ शकतात. देअर्स इयर्स ऑफ होप्स, डिसअपॉइंटमेंट, फाईट इनफर्टिलिटी टुगेदर. माझ्याकडे 2-3 महिन्यापूर्वी एक कपल आलेलं. त्या फिमेलची एज अराउंड 38-39 होती. कारण त्यांना खूप साऱ्या डॉक्टर्सनी सांगितलेलं युअर युट्रस कॅनॉट टेक एनी मोर प्रेग्नन्सीज. मग मी त्यांना म्हणलं की जस्ट टेक अ ब्रेक. काल परवा आलेली माझ्याकडे 8 वीक्सची प्रेग्नन्सी होती अँड इट हॅड अ गुड हार्टबीट. हे लिटरली एक मिरॅक्युलस मोमेंट होतं माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये. गायनॅक ब्रांच जे आहे ते माझ्या घरात परंपरा सारखं आहे. माझी ग्रेट ग्रँड मदर पण गायनॅकोलॉजिस्ट, माझी ग्रँडमदर सुद्धा गायनॅकोलॉजिस्ट, अँड नाव आय एम लाईक द 4th जनरेशन ऑफ गायनॅक. वाव. की 2 महिन्यांच्या बाळाची आई आहे आणि तिने सुसाईड केलं आणि त्याचं कारण आहे पोस्टमॉर्टम डिप्रेशन. हे डेफिनेटली असं होऊ शकतं कारण प्रेग्नन्सी इटसेल्फ इज व्हेरी स्ट्रेसफुल. IVF ट्रीटमेंट जे आहे फेल होते तर आणखी कोणते ऑप्शन्स असू शकतात? नमस्कार, मी प्रतीक्षा. द हेल्दी शोच्या आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्या बरोबर आहेत डबल बोर्ड सर्टिफाईड गायनॅकॉलॉजिस्ट आणि फर्टिलिटी एक्सपर्ट डॉक्टर श्वेता नाडकर्णी मॅम. त्यांनी भारतातून MS म्हणजेच ऑब्स्टेटिक्स अँड गायनॅकॉलॉजी पूर्ण केलेला आहे. त्यानंतर युनायटेड किंगडम मधील प्रतिष्ठित MRCOG ही पदवी सुद्धा संपादन केली आहे. सध्या त्या वंध्यत्वावर उपचार करतात, IVF आणि स्त्रीरोग विषयक मार्गदर्शन सुद्धा करतात. तर मॅम कडून आपण याच विषयी आज खूप सारी माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, वेलकम टू द हेल्दी शो. आज प्रतीक्षा मी तुमच्यासोबत आहे आणि आपल्यासोबत खास पाहुणे आहेत. त्यांच्याकडून आपण इन्फर्टिलिटी बद्दल खूप सारी माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत फर्टिलिटी स्पेशालिस्ट आणि वेल नोन गायनॅक डॉक्टर श्वेता नाडकर्णी मॅम. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. येस. तर आज इन्फर्टिलिटी बद्दल तुमच्याकडून खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण सुरुवातीलाच मला असं विचारायचं आहे की तिशी नंतर जर आई व्हायचं असेल तर ते शक्य आहे का? आणि जर आई व्हायचं असेल तर त्यासाठी काय करणं गरजेचं आहे? हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ऑफकोर्स 30 नंतर इट इज व्हेरी मच पॉसिबल टू गेट प्रेग्नेंट. इनफॅक्ट आजकाल ज्या मुली आहेत ते 30-35 नंतरच कन्सीव्ह करतायत बिकॉज ऑफ लेट मॅरेजेस, करिअर ओरिएंटेड आहेत. तर पॉसिबल आहे, पण बायोलॉजिकल क्लॉक जे आहे दॅट इज ऑलवेज टिकिंग. सो असं म्हणतात की 35 किंवा 30च्या आधी तुम्ही ऑब्स्टेट्रिक लाईफ कम्प्लीट केलेलं इज एनी टाइम बेटर. पण ऑफकोर्स पॉसिबल आहे. त्यासाठी मल्टिपल फॅक्टर्स आहेत. एज इज वन ऑफ द फॅक्टर्स. त्यानंतर त्यांचं ओव्हेरियन रिझर्व किती आहे, मग एग्सचा काउंट किती आहेत, हे सगळे फॅक्टर्स, वेट. म्हणून एक हेल्दी लाईफस्टाईल जर ते मेंटेन करत असतील तर दे कॅन डेफिनेटली गेट प्रेग्नेंट. ओके. आणि इन्फर्टिलिटीचा जर प्रॉब्लेम असेल तर त्याची कारणं कोणकोणती असू शकतात? एक कारण असं कॉमनली म्हटलं जातं, तिशी नंतर तुम्ही चान्स घेताय ना म्हणजे इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर नेमकी काय कारणं कोणती आहेत इन्फर्टिलिटीची? ओके. सो इन्फर्टिलिटीची भरपूर कारणं आहेत. म्हणजे आता बेसिकली प्रेग्नंट होण्यासाठी यू नीड गुड एग रिझर्व, गुड युट्रस, गुड ट्यूब आणि स्पर्म क्वालिटी. राईट. ह्यातले कुठलेही फॅक्टर्स जर कुठल्याही फॅक्टर्समध्ये काही प्रॉब्लेम असेल तर इन्फर्टिलिटी राहू शकते. आणि कधीतरी सगळं नॉर्मल जरी असेल तरी इन्फर्टिलिटी राहू शकते, ज्याला आपण अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी असं म्हणतो. ओके. आणि याच्यामध्ये गायनॅकॉलॉजिस्ट सुद्धा आपण असं म्हणू शकतो की मेल आणि फिमेल गायनॅकॉलॉजिस्ट वेगवेगळे असतात आणि त्यांची ट्रीटमेंट पण वेगवेगळी असते. सो जेंडर डज नॉट मॅटर. ओके. व्हॉट मॅटर्स इज त्या डॉक्टरचं नॉलेज, त्यांचा एक्सपिरियन्स आणि तुम्हाला किती कम्फर्टेबल वाटतं. तो गायनॅकॉलॉजिस्ट मेल असू दे किंवा फिमेल असू दे, इट डज नॉट मेक अ डिफरन्स. इन्फर्टिलिटी बद्दल खूप सारं बोलायचंय, पण सुरुवातीलाच मला हे विचारायचंय की इन्फर्टिलिटी म्हणजे काय? सो इन्फर्टिलिटी, ज्याला आपण वंध्यत्व असं म्हणतो. आपण कधी म्हणतो की एक कपल इनफर्टाईल आहे, जेव्हा ते नियमित 1 वर्ष
सेक्शुअल इंटरकोर्स ट्राय करतायत विदाउट प्रोटेक्शन, पण ते प्रेग्नेंट होत नाहीयेत. आणि त्याच्यात एज, त्या बाईचं जे एज आहे दॅट इज लेस दॅन 35. ओके. आणि जर एज मोर दॅन 35 असेल तर 6 मंथ्स जर त्यांनी ट्राय केलं असेल ओके. आणि तरी ते जर प्रेग्नेंट होत नसतील तर मग आपण ते कपल इनफर्टाईल आहे असं म्हणू शकतो. ओके, राईट. मग याच्यामध्ये आणखीन मला पुढे असं विचारायचं आहे की तुम्ही सांगितलं 35च्या पुढे जर एज असेल तर 6 महिन्याचा ट्रायआउट आहे आणि 30च्या आत असेल तर वर्षभर. पण याच्यानंतर जेव्हा आपल्याला कळणार आहे की इनफर्टाईल कपल आहे तर त्याच्यावरती ट्रीटमेंट्स मग कोणकोणते असू शकतात, त्याबद्दल काय सांगाल? ओके. सो जी ट्रीटमेंट आहे ती खूप साऱ्या गोष्टीवर डिपेंड आहे. म्हणजे फक्त एजच एक फॅक्टर आहे असं नाहीये. एज आहे, त्या बाईचं एग रिझर्व आहे, मग BMI म्हणजे जेवढं वेट आहे त्याला आपण म्हणतो BMI, मग स्पर्म क्वालिटी काय आहे, सिमेन अनालिसिस म्हणजे स्पर्म्सचा नंबर किती आहे, त्याच्यावर ट्रीटमेंट्स अवलंबून आहेत. जर बाकी सगळं चांगलं असेल तर आपण IUI करू शकतो. IUI म्हणजे इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन. जर ते पॉसिबल नसेल तर आपण IVF किंवा ICSI करू शकतो. तर IVF म्हणजे काय, आता नॉर्मली जे प्रेग्नन्सी राहते त्याच्यात स्त्रीच्या बॉडीमध्ये स्पर्म आणि एग्स एकमेकाला भेटतात, फर्टिलायझेशन होतं, एम्ब्रिओ किंवा बेबी तयार होतं आणि ते जाऊन आपल्या गर्भाशयात डिपॉझिट होतं. ओके. राईट. मग आपण म्हणतो की ती प्रेग्नेंट आहे. पण जर काही कारणामुळे हे होत नसेल तर ही सेम टेक्निक एक IVF स्पेशलिस्ट आणि एम्ब्रिओलॉजिस्ट लॅबमध्ये करतात. ओके. दे यूज अ मायक्रोस्कोप आणि त्याच्यात फर्टिलायझेशन केलं जातं. आणि त्याच्यातही कसं आहे की ते स्त्रीला काही इंजेक्शन्स दिले जातात, हॉर्मोनल इंजेक्शन्स, तिचे एग्स ग्रो करायला. ओके. आणि मग ते अंडर अल्ट्रासाऊंड गायडन्स ते एग्स पिकअप केले जातात आणि तेव्हाच हजबंडकडनं स्पर्म सॅम्पल घेतलं जातं आणि ते स्पर्मला आणि एग्सला फर्टिलाइज केलं जातं. तर त्याच्यानंतर जे एम्ब्रिओ किंवा बेबी तयार होईल ते परत त्या स्त्रीच्या युट्रसमध्ये ट्रान्सफर केलं जातं आणि मग पुढची जी प्रेग्नन्सी आहे दॅट इज लाईक एनी अदर नॉर्मल प्रेग्नन्सी फॉर 9 months. ओके. ओके. ही फुल प्रोसिजर आहे IVF ची. राईट. आणि आता याच्यामध्ये तुम्ही एग आता म्हटलं तर एग प्रिझर्वेशन सुद्धा हा फॅक्टर असतो. तर नेमकं एग प्रिझर्वेशन म्हणजे काय? इन शॉर्ट एग प्रिझर्वेशन म्हणजे फ्युचरसाठी फर्टिलिटी सेव्ह करणं. ओके. आता सपोज माझं लग्न लेट झालं असेल किंवा माझं करिअरवर लक्ष जास्त आहे अँड राईट नाव आय एम नॉट रेडी टू बी अ मदर, तर तेव्हा एग फ्रीजिंग खूप हेल्पफुल होऊ शकतं. ओके. त्याच्यात पण सेम प्रोसिजर आहे की इंजेक्शन्स दिले जातात, ते एग्सला ग्रो केले जातात आणि जस्ट ते फर्टिलाइज न करता ते एग्स काढून त्यांना अगदी मायनस टेम्परेचरवर स्टोअर केलं जातं. म्हणजे ती एगची जी लाईफ आहे ती आपण हॉल्ट करतो आणि मग व्हेनेवर शी इज रेडी टू बिकम अ मदर ते एग्स आपण परत वापरू शकतो. ओके. आणि मग याची कॉस्ट कशी असू शकते जेव्हा आपण हा डिसिजन घेणार आहोत एग्स फ्रीज करण्याचा, तर मग कॉस्ट कशी असू सो शकते? कॉस्ट खूप व्हेरी करते, मल्टिपल फॅक्टर्स. ओके. मेन म्हणजे सिटी वाईज कॉस्ट व्हेरी करू शकते. मेट्रो सिटीमध्ये कॉस्ट वेगळे आहेत, टियर 2 टियर 3 सिटीजमध्ये त्याचे कॉस्ट व्हेरी करतात. मग लॅब कशी आहे त्याच्यावर. सो मल्टिपल फॅक्टर्स आहे, असं एक कॉस्ट ॲज सच नसते. ओके. इट डिपेंड्स ऑन अ लॉट ऑफ फॅक्टर्स. ओके. आणि सक्सेस आपण कसा म्हणू शकतो जेव्हा एग्स फ्रीज केलेले आहेत आणि जेव्हा आता मला गरजेचे आहे तेव्हा मी एग्स आणि त्याचा एम्ब्रिओ तयार केलेला आहे, तर या सगळ्यामध्ये कन्सीव्ह होण्याची सक्सेस रेट किती आहे? सो IVF मध्ये ओव्हरऑल सक्सेस रेट इज अराउंड 35 to 40%. ओके. नॅचरली सगळं जरी नॉर्मल असेल तर आपण म्हणतो की कन्सेप्शनचा रेट अराउंड 20% आहे. तो IVF मध्ये जरासा वाढतो, पण असा काही असा मेजर डिफरन्स आय डोंट थिंक आहे. ओके. आणि IVF मध्ये एक डोनर सुद्धा असतो, स्पर्म डोनर सुद्धा असतो आणि या गोष्टी दोन्ही ज्या असतात त्या ते व्हेरियंट ठरू शकतात असं मी ऐकलेलं आहे कन्सीव्ह होण्यामध्ये. तर हा फॅक्टर सक्सेस रेट मध्ये किती मॅटर करतो? ओके. सो हा कधी मॅटर करतो इज इफ द वुमन्स एज इज मोर दॅन 40. ओके. म्हणजे अगदी हाय एज असेल तर तेव्हा प्रेग्नन्सीचे चान्सेस खूप कमी असतात. म्हणजे जर ती 40 असेल किंवा 45 असेल तर इट्स ऑलमोस्ट लाईक 1% 2% चान्सेस असतात. मग तेव्हा त्यांच्याकडे एग डोनरचा ऑप्शन असतो, म्हणजे टू यूज
एका यंग बाईचे एग्स विच आर मच मोर हेल्दियर. म्हणजे अगदी Okay. जर ती 45 इयर्सची असेल पण तिने जर एका 28 किंवा 30 इयर ओल्डचे एग्स वापरले तर तिचे कन्सेप्शनचे चान्सेस वाढतात. तेव्हा एग डोनेशन किंवा स्पर्म डोनेशन हे पिक्चरमध्ये येतं. ओके ओके. आणि समजा माझेच एग्स आहेत जे मी प्रिझर्व करून ठेवले, जसं आपण एग प्रिझर्वेशनचा टॉपिक मगाशीच डिस्कस केला, तर ते मला परत यूज करायचे असतील तर त्याचा सक्सेस रेट कसा असू शकतो? त्याचा फ्रेश एग्स किंवा फ्रोझन एग्सचा सक्सेस काही रेट आहे तो ओके, सिमिलरच आहे. ओके, असं ओके. काही मेजर डिफरन्स नाहीये दोन्हीमध्ये. ओके. एग प्रिझर्वेशन बद्दल आपण खूप साऱ्या गोष्टी डिस्कस करतोय, पण मला आणखीन एक यामध्ये असं विचारायचं आहे, एग्स प्रिझर्व्ह केलेले आहेत, पण ते प्रिझर्व्ह केलेले एग्स मला एक 10-15 वर्षांनी यूज करायचे आहेत, ते पण लेट 30s, लेट 40s मध्ये. तर याचा काही इम्पॅक्ट होऊ शकतो का? म्हणजे एज फॅक्टर त्या एग्स कन्सीव्ह होण्यामध्ये काही फरक पडू शकतो का? ओके, दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग राइट. क्वेश्चन. तर जेव्हा एग्स आपण प्रिझर्व करतो तेव्हा तर आपण त्यांची एज हॉल्ट करतो बरोबर. आणि मग सपोज तिला एक 10 वर्षानंतर यूज करायचं असेल म्हणजे वी मेक एम्ब्रिओज आणि ते ट्रान्सफर केले. सपोज त्यांचं एज 40 किंवा 45 असेल त्या मदरचं, तर मग त्याच्यात एजमुळे काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. ओके. लाईक हाय ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज. आणि जर त्यात ट्विन्स प्रेग्नन्सी राहिली तर ओके. त्याचे पण ऍडिशनल कॉम्प्लिकेशन्स वगैरे होऊ शकतात. ओके. सो आणि एजचा खूप मोठा इम्पॅक्ट पडतो कधी राइट. ते एग्स वापरले जातात त्याच्यावर. ओके. म्हणजे आपण एग जरी प्रिझर्व्ह केले असतील, तरी लेट जेव्हा आपण याचा डिसिजन घेणार आहोत कन्सीव्ह करण्याचा, सो त्याच्यासाठी आपण हेल्दी असणं पण तितकंच गरजेचं आहे एक्झॅक्टली. असं म्हणायला काही आणि हरकत मला नाही. जे म्हणायचं इन शॉर्ट आय वॉन्ट टू से की एज इज अन इंडिपेंडेंट फॅक्टर ज्याच्यामुळे ओके. तुमची हेल्थ अफेक्ट होऊ शकते. शकते. राइट. आणखीन यामध्ये आय-व्ही-एफमध्ये मला असं विचारायचं आहे पुढे जाऊन, की आय-व्ही-एफ साठीची काही वेगळी लाईफस्टाईल असते का? म्हणजे जेव्हा आपण ही ट्रीटमेंट घेणार आहोत, तर तेव्हा त्यासाठीची काही वेगळी लाईफस्टाईल असते का? किंवा यामध्ये काही डाएट आपण करू शकतो का? की बाबा मला आता हेल्दी कन्सीव्ह करायचं आहे त्यासाठी? हे आय-व्ही-एफ तुम्ही करा किंवा नाही करा, यू ओके. हॅव टू बी हेल्दी. राइट. कारण टू हॅव अ हेल्दी बेबी द येस. मदर नीड्स टू बी हेल्दी. राइट, राइट. सो गुड एक्सरसाइज, हं. डाएट, गुड स्लीप इज ओके. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मोर ओव्हर नॉट टू बी स्ट्रेस्ड, हं. प्लस स्मोकिंग, अल्कोहोल अवॉइड करणे राइट. हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि जेव्हा आय-व्ही-एफ ट्रीटमेंट घेतो त्यासाठी काही वेगळ्या गोष्टी आहेत का? की बाबा वेगळी काळजी घेणं गरजेचं असतं? आय-व्ही-एफ आहे म्हणून काही वेगळी काळजी घेणं हे काही गरजेचं नाहीये. ओके. तुम्हाला कन्सीव्ह करायचं असेल तर मग ती काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे नक्कीच. काय की चांगलं लाईफस्टाईल असणं, दॅट बरोबर. इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. राइट. रोज 30 मिनिट्स वॉक करणे किंवा हेल्दी डाएट, एक्सरसाइज, योगा, हं, मेडिटेशन हं, हं, हं. ते खूप महत्वाचं आहे. बरोबर. आणखीन मी असं ऐकलेलं आहे, तुम्ही आता सांगितलंच ऑफकोर्स, की वेगळी काळजी घेण्याची गरज नाही. पण असं आहे, की IUI जेव्हा ट्रीटमेंट होते, IVF जेव्हा ट्रीटमेंट होते, त्यानंतर पूर्ण बेड रेस्ट असते. डे 1 पासून प्रेग्नन्सीपर्यंत. तर हे कितपत खरं आहे की मिथ आहे? तसं अजिबात गरजेचं नाहीये. ओके. मी नेहमी माझ्या पेशंट्सला म्हणते, की हं. प्रेग्नन्सी हा आजार नाहीये. बरोबर. दॅट यू रिक्वायर बेड रेस्ट. तुम्ही हं. तुमचं रेग्युलर जे करता ते सगळं करू शकता. तुम्ही ओके. काम करताय ते करू शकता. यू राइट. कॅन गो टू युअर ऑफिस वगैरे. हं. हां, जर तुमच्या डॉक्टरनी सल्ला दिला असेल, की हं. काही कारणामुळं मे बी देअर वॉज ब्लीडिंग किंवा काही कॉम्प्लिकेशन्स असतील ओके. आणि डॉक्टरनी जर ॲडवाईस केलं हं, असेल, हं, हं. की नाही यू रिक्वायर बेड रेस्ट, ओके. तर मग बेड रेस्ट करणं गरजेचं आहे. बट यू नीड नॉट हॅव कंप्लीट बेड रेस्ट. जरी IVF प्रेग्नन्सी असली किंवा नॅचरल प्रेग्नन्सी असली तरी. ओके, ओके, ओके. आणखीन याच्यामध्ये असं जेव्हा IVF ट्रीटमेंट आपण घेणार आहोत, तेव्हा ऑलरेडी ते कपल एका प्रोसेसमधून जात असतं, की आपण इन्फर्टाईल कपल आहोत. हा एक विचार हं. असतो डोक्यामध्ये आणि त्यानंतर मग ते कपल IVF ट्रीटमेंटकडे जाणार असतं. मग याच्यामध्ये मेंटॅलिटीमध्ये खूप बदल झालेलाच असतो. जेव्हा आपण ही ट्रीटमेंट घेणार आहोत IVFची, तेव्हा मानसिकता कशी असणं गरजेचं आहे त्या कपलची आणि मोस्टली त्या फिमेलची? सो एकतर इन्फर्टिलिटी एक इमोशनल जर्नी आहे. बरोबर. ते ऑलरेडी दे हॅव अंडरगॉन अ लॉट ऑफ इमोशनल टर्मॉइल. हं. मग त्याच्यात फ्रस्ट्रेशन येतं, डिसअपॉइंटमेंट्स असतात. मग एकमेकावर ब्लेमिंग सुरू होतं. तुझ्यामुळं झालं, माझ्यामुळं झालं. मग त्याच्यात त्यांच्यातही डिस्टन्स यायला लागतो. हं. असंही होतं. म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की ते इन्फर्टिलिटीला ॲज अ टीम सामोरे ते जायला पाहिजे त्यांनी, बरोबर, बरोबर. कपलनी, अँड नॉट ॲज इंडिव्हिज्युअल्स. ओके. आणि जर सक्सेस मिळतच नसेल, तर याचा परिणाम त्या कपलवर काय होऊ शकतो किंवा त्यांच्यातल्या बॉन्डवरती?
तर आता इट डिपेंड्स की ते कपल किती त्यांचं बॉन्ड स्ट्रॉंग आहे Okay. आणि हाऊ इज देअर अप्रोच टुवर्ड्स Okay. इनफर्टिलिटी. राईट. जर त्यांनी काही असे खूप सारे कपल्स असतात जे ऍक्सेप्ट करतात की नाही होत नाहीये मूल आणि वी आर नॉट गोइंग टू लेट इट अफेक्ट आवर मॅरेज. राईट. आय हॅव सीन सच काइंड ऑफ couples as well. Whereas I've also seen people, म्हणजे स्पेशली इंडियामध्ये आल्यावरच आय हॅव सीन दिस, की हजबंड कधी कधी वाईफवर ब्लेम करून गोज अहेड विथ अ सेकंड मॅरेज किंवा लगेच ते बॉन्ड ब्रेक करायचा हा. प्रयत्न करतात. बरोबर. असे पण गोष्टी मी बघितलेल्या आहेत. ओके. म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट दे फाईट इनफर्टिलिटी टुगेदर बरोबर. ॲज अ कपल, ॲज अ हम्म. टीम अँड नॉट ॲज 2 इंडिव्हिज्युअल्स. आणि मग जेव्हा आपण ही ट्रीटमेंट घेणार आहोत IVF ची, या प्रोसेसमध्ये आपली मेंटॅलिटी कसं असणं गरजेचं आहे? थोडंसं मेडिटेशन कडे जाणं जास्त गरजेचं आहे किंवा स्वतःला स्टेबल ठेवणं गरजेचं आहे? याबद्दल काय सांगाल? मी माझ्या जे पेशंट्स असतात इनफर्टिलिटीचे त्यांना एक नेहमी सांगते की मिरॅकल्स नेहमी होतात. सो बरोबर. ऑलवेज बी पॉझिटिव्ह, थिंक राईट. पॉझिटिव्ह आणि ऑलवेज बी होपफुल. राईट. आता मी परवाचंच एक एक्झाम्पल तुम्हाला सांगू इच्छिते. माझ्याकडे 2-3 महिन्यापूर्वी एक कपल आलेलं आणि त्यांची त्या फिमेलची एज अराउंड 38-39 होती अँड Okay. मेल वॉज समवेअर अराउंड 40-43 हम्म. आणि दे हॅड डन लॉट ऑफ ट्रीटमेंट्स. त्यांचे 3-4 IVF सायकल्स झालेले, Okay. फेलियर्स झालेले. प्लस ते काही IVF सायकल्स नंतर कन्सीव्ह पण करत होते, बट इट वॉज एंडिंग अप इन मिसकॅरेज. ओके. तर ते खूप इमोशनली ब्रोकन होते, एकदम ते डिस्टर्ब्ड होते. त्यात स्पेशली द फिमेल. ती तर खूपच मानसिक स्टेटमध्ये नव्हती. बरोबर. तर मी दोघांनाही म्हणलं की एक काम करा, तुम्ही 2 महिन्याचा ब्रेक घ्या. ओके. मग आपण बघूया पुढं काय करायचं. कारण त्यांना खूप साऱ्या डॉक्टर्सनी सांगितलेलं की युअर युटरस कॅनॉट टेक एनी मोर प्रेग्नन्सीज. आपण आयदर सरोगसी करूया किंवा अडॉप्शनला तुम्ही जावा म्हणून. ओके. पण ऑफकोर्स इट्स अ बिग डिसिजन. तर Right. दे वर गिव्हिंग अ थॉट ओव्हर इट आणि ते माझ्याकडे जे सेकंड ओपिनियनसाठी आले असं मला वाटतं. सो मग मी त्यांना म्हणलं की जस्ट टेक अ ब्रेक. आणि त्या 2 महिन्यात ती काल परवा आलेली माझ्याकडे क्लिनिकमध्ये अँड Okay. शी टोल्ड मी की तिचे पिरियड्स नाही आले अँड शी हम्म. अज्युम्ड की बिकॉज शी इज अंडरगॉन अ लॉट ऑफ हॉर्मोनल ट्रीटमेंट, त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला असेल आणि त्यामुळे पिरियड्स आले नाहीयेत. ओके. तर मी म्हणलं आपण एकदा UPT, युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करून बघूया आणि एक स्कॅन करून बघूया अँड यू वोंट बिलीव्ह देअर वॉज अ हार्टबीट. 8 वीक्सची प्रेग्नन्सी होती अँड इट हॅड अ गुड हार्टबीट. म्हणजे ही प्रेग्नन्सी कंटिन्यू होण्याचे खूप हाय चान्सेस होते. सो हे लिटरली एक मिरॅक्युलस मोमेंट होतं माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये. दे हॅड कम्प्लिटली गिव्हन अप होप्स. सो मी हे माझ्या पेशंट्सला नेहमी म्हणते की येस, मी एक सायंटिफिक पर्सन आहे, मी सायन्समध्ये खूप बिलीव्ह करते, पण सायन्सच्या वर सुद्धा देव आहे राईट. आणि मिरॅकल्स हे होऊ शकतात. सो बरोबर. कधीही होप सोडू नका. बरोबर. तर खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत आणखीन जाणून घ्यायच्या, पण यामध्ये मला असं विचारायचं, तुम्ही हार्मोनल इम्बॅलन्सचा आता एक उल्लेख केला, तर खूपदा असं होतं की काही महिलांच्या बाबतीत जेव्हा ही ट्रीटमेंट घेतलेली आहे, IVF ची असेल, IUI ची ट्रीटमेंट असेल, याच्यामध्ये खूप इंजेक्शन्स असतात, खूप टॅबलेट्स असतात, असं म्हणून की खूप औषधं असतात. तर यामुळे वेट गेन होतं का? किंवा काही जणींचं वेट गेन झालंय आणि त्यांनी असं म्हटलं की अरे ह्या प्रोसेसमधून गेली, सो म्हणून माझं वेट गेन होतंय. तर हे कितपत खरं आहे? IVF इंजेक्शन्समुळं कधी-कधी ब्लोटिंग किंवा वॉटर रिटेन्शन होतं, ज्याच्यामुळं त्या पेशंट्सला असं वाटतं की माझं वजन वाढलेलं आहे. ओके. बट दोज इंजेक्शन्स दे डोंट कॉज परमनंट वेट गेन. जे हॉर्मोनल ट्रीटमेंट असते ती आम्ही 10 ते 12 दिवस हॉर्मोनल इंजेक्शन्स त्यांना देतो टू Okay. ग्रो देअर एग्स. पण असं त्याच्यामुळं अगदी ड्रास्टिक वेट गेन होईल असं नाही होऊ शकत. ओके. पण येस, ऑफकोर्स जर ते स्ट्रेस्ड असतील फॉर अ व्हेरी लॉंग टाइम, तर Okay. त्याच्यात कसं होतं, कॉर्टिसोल लेवल्स हाय होतात. ते स्ट्रेस हॉर्मोन्स आहेत. मग त्याच्याने त्या मानसिक स्ट्रेसमुळं वेट गेन डेफिनेटली होऊ शकतो. पण जस्ट बिकॉज ऑफ द हॉर्मोनल इंजेक्शन त्यांचं वेट गेन होईल असं इट्स नॉट अ सिंगल फॅक्टर. ओके. ओके. म्हणजे स्ट्रेसमुळे सुद्धा वजन वाढू शकतं. course, फक्त of त्या course. इंजेक्शननीच वाढतं असं नाही, असं किंवा मोस्टली नाहीये. वाढतच नाही असं म्हणूया. त्या हार्मोनल इंजेक्शन्सनी Correct. वजन. राईट. तर आता यामध्ये आणखीन मला असं विचारायचं आहे, की जेव्हा IVF ट्रीटमेंट जी आहे फेल होते किंवा आता IVF ट्रीटमेंट करायची नाही, तर त्यानंतर आणखीन कोणते ऑप्शन्स असू शकतात? ओके. सो सपोज आता प्रूव्ह झालेलं आहे की ते कपल इनफर्टाईल आहे आणि IVF सायकल्स पण होत नाहीयेत Okay, त्यांचे सक्सेसफुल हम्म. आणि मे बी
इट इज सायंटिफिकली त्यांच्या ह्याच्यात प्रूव्ह झालेलं आहे की देर मे बी युट्रस इज नॉट गुड किंवा एग क्वालिटी नाहीये, तर ऑफकोर्स एग डोनेशन आणि स्पर्म डोनेशनचं एक ऑप्शन आहे. तर आता युट्रसमध्येच प्रॉब्लेम असेल Okay. तर सरगसी एक ऑप्शन आहे. ओके. ठीक आहे, म्हणजे सरगसी म्हणजे एग्स त्या वाईफचे वापरले जातात, स्पर्म्स हजबंडचे वापरले जातात जर चांगले असेल तर, Okay. नाहीतर डोनेशन पण वापरता येतं. आणि मग त्याचा जो एम्ब्रिओ फॉर्म होतो ते एका दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात ते डिपॉझिट केलं जातं अँड Okay. शी कॅरीज द प्रेग्नन्सी फॉर देम ओके. फॉर 9 months. पण ह्याचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते खूप स्टेट वाईज आणि कंट्री वाईज खूप व्हेरी करतात. ओके. ओके. Okay. आणि दुसरा ऑप्शन ऑफकोर्स अडॉप्शनचा आहे. ओके. हा. खूप सारी अशी मुलं आहेत who are waiting to get adopted and Right. have a good life Right. आणि family. पॅरेंट्स एक्झॅक्टली. सो अडॉप्शनचाही एक ऑप्शन आहे. राईट. आता याच्यामध्ये आणखीन अशा गोष्टी आहेत, जसं आपण इन्फर्टिलिटी डिस्कस केलं, याच्यामध्ये मला असा प्रश्न आहे की खूप कपलच्या बाबतीत असं आहे की अनवॉन्टेड प्रेग्नन्सी असते आणि मग डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन नाहीये तरी पण अबॉर्शनच्या पिल्स घेतात आणि ते अबॉर्ट करण्याचा प्रयत्न होतो. मग याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय की बाबा या पिल्स पण इन्फर्टिलिटीला कारणीभूत असू शकतात का, किंवा याचा हेल्थवर काय परिणाम होऊ शकतो? हा खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण हे मी खूप बघतीये की असं अनवॉन्टेड प्रेग्नन्सी असेल तर अबॉर्शन पिल्स वगैरे घेतायत, वेरज आता तर आपल्या इथं लॉज खूप स्ट्रिक्ट आहेत. बरोबर. डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय त्यांना ते MTP पिल्स वगैरे मिळत नाहीये. आणि ह्याच्यात मेनली का त्यांनी तसं नाही करायला पाहिजे इज बिकॉज कधी कधी प्रेग्नन्सी युट्रसमध्ये राहण्याऐवजी ट्यूब्समध्ये राहते, ज्याला आपण हो. एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतो. ओके. आणि जेव्हा ती ट्यूबमध्ये राहते तिथे त्या प्रेग्नन्सीला जागा मिळत नाही ग्रो करायला, आणि मग त्याच्यात ती ट्यूब रप्चर होऊ शकते, ब्लिडिंग होऊ शकतं, त्या स्त्रीला धोका होऊ शकतो ब्लिडिंगमुळे. ओके. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट दे डू नॉट टेक MTP पिल्स विदाउट डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन. कारण पहिला डॉक्टर अल्ट्रासाऊंड करून ती प्रेग्नन्सीची पोझिशन बघतात की कुठं आहे ती, ओके. लोकेशन काय आहे, right, युट्रसमध्ये right. आहे का ट्यूबमध्ये आहे. ओके. आणि मग त्यांना ते MTP पिल्स जर नको असेल, कारण आपल्या इथं बॉडी ऑटोनॉमी आहे, म्हणजे ज्याला पाहिजे ते कंटिन्यू करू शकतात, नसेल तर ऑफकोर्स त्यांना अबॉर्शनचा ऑप्शन आहे. मग ते डॉक्टर्सच्या प्रिस्क्रिप्शन आणि गायडन्स खाली ते MTP पिल्स घेऊ शकतात, पण स्वतःहून घेणं इज नॉट रेकमेंडेड. ओके. खूप रिस्की असू शकतं ते, ऑफकोर्स आणि ते खास कर फिमेलसाठी रिस्की असणार. फिमेल्ससाठी. मग याचा इन्फर्टिलिटीवर काय परिणाम होऊ शकतो या गोळ्यांचा, अबॉर्शन पिल्सचा? अबॉर्शन पिल्स जे आहे ते वन टाइम पिल असते, म्हणजे ते नुसते ती प्रेग्नन्सी खाली करण्यासाठी ओके. घेतले जातात. पण जर तुम्ही एमर्जन्सी पिल्स किंवा जे हॉर्मोनल पिल्स जे म्हणतायत, जर ओके. ते खूप लॉंग टर्म साठी त्यांनी, आता एमर्जन्सी पिल्स जे आहे इट इज सपोज टू बी टेकन ओनली ड्युरिंग एमर्जन्सी. ओके. जे आयपिल वगैरे आपण जे हा, म्हणतो हा, हा, ते हा. फक्त एमर्जन्सीच्या वेळी घ्यायला पाहिजे. ओके. पण काही लोक असे पण असतात की जर अनप्रोटेक्टेड सेक्शुअल इंटरकोर्स झाला तर त्या भीतीने ते सारखं ते आयपिल किंवा एमर्जन्सी पिल्स घेत राहतात. मग त्याच्याने काय होतं, हॉर्मोन्स एकदम वाढतात आणि मग एक हॉर्मोनल इम्बॅलन्स क्रिएट होतो, ओके. आणि दॅट स्टार्ट्स अफेक्टिंग देअर मेन्स्ट्रुअल सायकल, आणि ओके. मग त्याचा इफेक्ट त्यांच्या फर्टिलिटीवर होऊ शकतो. ओके. ओके. आणि काही महिलांच्या बाबतीत असं सुद्धा असतं की घरी काही सणवार आहे, समोर काही कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये मला पिरियड्स नको आहेत, सो त्यासाठी सुद्धा डिले किंवा पिरियड्स अर्ली करण्याचे पिल्स घेतल्या जातात. मग याचा काय परिणाम होऊ शकतो फर्टिलिटीवरती खास कर, किंवा फिमेल बॉडीवरती काय परिणाम होऊ शकतो? ओके. सो कधी तर वन्स इन अ वाईल त्यांनी खरंच कारण असेल आणि ते घेतलं असेल, दॅट टू आफ्टर द प्रिस्क्रिप्शन ऑफ अ डॉक्टर, गायनेकोलॉजिस्ट, इट इज फाईन. पण ते जर सारखंच तसं करायला लागले तर परत हॉर्मोनल इम्बॅलन्स एक क्रिएट होतो, सायकल्स पूर्ण डिस्टर्ब होतात, ओके. आणि त्याच्याने ब्लोटिंग होऊ शकतं. मग त्याच्यात प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन मेनली असतं, Okay, मग त्याच्याने ब्रेस्ट टेंडरनेस, त्यांना Oh, ऍक्ने, पिंपल्सचा Okay. प्रॉब्लेम होऊ शकतो, कॉन्स्टिपेशन होतं, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. मग खूप लॉंग टर्म जरी हॉर्मोनल पिल्स घेतले तरी वेट गेन, दॅट इज वन ऑफ द रिझन. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यावर होऊ शकतात. ओके. म्हणजे ओव्हरऑल आपण असं म्हणू शकतो की डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय आपल्याला कोणतीच पिल घ्यायची नाहीये, नाही. आणि जरी घेतली तरी वन्स इन अ वाईल आपल्याला त्याचे रिपिटेशन्स नाही करायचे आहेत. एक्झॅक्टली. जर इंडिकेशन असेल तर डॉक्टरच देईल ना बरोबर, तुम्हाला. बरोबर. राईट, राईट. जर इंडिकेशन नसेल तर मग उगाच ते घेण्यात काही म्हणजे पॉइंट नाही. नक्कीच.
इन्फर्टिलिटी बद्दल खूप साऱ्या गोष्टी सध्या मी जाणून घेते आणि नवनवीन प्रश्न मला समोर येत आहेत. याच्यामध्ये इन्फर्टिलिटीच्या बाबतीत असं होतं, की एखाद्या कपलला बाळ होत नाहीये, तर अरे प्रॉब्लेम हिच्यातच आहे. असं वाक्य सहसा आपल्या कानावरती येतं. तर हे कितपत खरं आहे? किंवा ऑफकोर्स मला माहिती आहे, की हे मिथ आहे. या गोष्टीला दोघंही तितकेच कारणीभूत आहेत. पण तुम्ही याबद्दल सायंटिफिकली काय एक्सप्लेन कराल? ही खूप मोठी मिथ आहे. राइट, टू बी ऑनेस्ट, इन्फर्टिलिटी इज अ 50-50 स्प्लिट. राइट. दोघांचा इक्वल रोल आहे हम्म. फर्टिलिटीमध्ये सुद्धा आणि इक्वल रोल आहे इन्फर्टिलिटीमध्ये हम्म. सुद्धा. आणि आपल्या इथे सोसायटीमध्ये हे एक काय म्हणतात, ट्रेंड नाही, पण एक अशी गैरसमज आहे, की जर प्रॉब्लेम असेल तर तो त्या स्त्रीमध्येच असणार आहे. बरोबर. आणि आय हॅव सीन दिस, की फिमेल्स जे आहेत ते टेस्ट करून घ्यायला किंवा ट्रीटमेंट करून घ्यायला जास्त ओपन आहेत. राइट. व्हेअरएज मेल्स टेस्ट करून घ्यायला जरा हेजिटेट करतात किंवा हम्म. त्यांचा तेवढा ऍक्सेप्टन्स नसतो, की प्रॉब्लेम माझ्यातही असू असू शकतो. बरोबर. हे मला एक डे टू डे पिक्चर मध्ये हे पण कळून येतंय. राइट. मग याबद्दल आणखीन काही सांगाल का आम्हाला एक्सप्लेन करून, की बाबा एखादं एक्झाम्पल किंवा तुमच्याकडे कोणी असं आलेलं आहे ओके, पेशंट? सो हे माझ्याबरोबर आता हे रिसेंटलीच झालेलं आहे. माझ्याकडे एक पेशंट येतीये. गेल्या 3-4 महिन्यापासून शी इज ऑलरेडी 40 इयर्स. आय हॅव ऑलरेडी काउन्सिल्ड हर, की बाबा प्रेग्नन्सीचे चान्सेस कमी आहेत. AMH वगैरे तिचं कमी आहे. एग रिझर्व्ह कमी आहे. एग काउंट पण जरासा कमी आहे. पण तिला नॅचरल प्रेग्नन्सीच पाहिजे. म्हणजे शी इज नॉट विलिंग टू गो अहेड विथ IVF. ओके. तर मी काय म्हणलं, ठीक आहे, आपण सगळे टेस्ट करून बघूया. तर तिचे सगळे टेस्ट झालेले आहेत. ती दर महिन्याला येतीये, माझ्याकडनं औषधं वगैरे घेतीये. पण तिचे हसबंड ना मला भेटायला आलेत. मी दरवेळी म्हणते, की यायचं तर दोन्ही कपल मिळून बरोबर. यायचं. हां. कारण दोघांना काउन्सिलिंग करणं राइट. तितकंच गरजेचं आहे. तर ते हसबंड आजपर्यंत आलेले नाहीयेत. नायदर ही इज विलिंग फॉर एनी टेस्ट्स. म्हणजे त्यांना काही टेस्ट करूनच घ्यायचे नाहीये. ते म्हणतात सरळ, की माझ्यात काही प्रॉब्लेम नसणार आहे, तिच्यातच प्रॉब्लेम असणार आहेत. व्हेअरएज तिचे सगळे रिपोर्ट्स टू बी ऑनेस्ट एज वाईज एज ओके वाईज आहेत. ओके आहेत. ओके, ओके. तर पण असं होत राहतं म्हणजे डे टू डे असे सगळे आम्ही राइट. एक्सपिरियन्सेस आम्हाला येतात. जेव्हा पॅरेंट बनायचं आहे एखाद्या कपलला, तेव्हा खूप सारं प्लॅनिंग होत असतं, फ्युचर प्लॅनिंग. पण त्याच्या आधी सुद्धा ओव्ह्युलेशन पिरियडचं प्लॅनिंग केलं जातं. Correct. Googleवरती तर खूप सारी इन्फॉर्मेशन आहेच. पण काही ॲप्लिकेशन्स आहेत, ओव्ह्युलेशन ॲप्लिकेशन्स, काही किट्स आहेत. तर याच्यातून हे गणित किंवा हे कॅल्क्युलेशन अगदी व्यवस्थित होऊन व्यवस्थित कन्सीव्ह होतं, की याच्यामध्ये आणखीन काही वेगवेगळे मार्ग पण आहेत. याबद्दल काय सांगाल? आता हे जे ओव्ह्युलेशन किट्स किंवा ॲप्स आहेत, हं. हे नुसतं तुम्हाला एक पॉसिबिलिटी सांगतं. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ओके, प्रेग्नंट. ओके. सो ऑफकोर्स इट कॅल्क्युलेट्स युअर फर्टाईल पिरियड वगैरे. हं, हं, तुम्हाला हं. तुमच्या पिरियड्सच्या हिशोबाने एक फर्टाईल डेज सांगतं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे कपल्सनी ट्राय करावं असं म्हणजे ते ॲप्सनी सजेस्ट केलेलं असतं. ओके, पण माझं एक असं एक जनरल ऑब्झर्वेशन आहे, ओके. जेव्हा एक कपल खूप स्ट्रेस्ड असतं, म्हणजे आता आम्हाला बाळ ह्या पाहिजेच. सायकलमध्ये हां. बाळ पाहिजेच ओके. असं म्हणून जेव्हा ते ट्राय करतात ना, तेव्हा ते ॲक्चुअली प्रेग्नंट होत नाहीत. ओके. पण जेव्हा ते ॲक्चुअली रिलॅक्स्ड असतात, त्यांचे काही एक्स्पेक्टेशन्स नसतात अँड दे जस्ट गो विथ द फ्लो, तेव्हा कन्सेप्शनचे चान्सेस खूप वाढतात. म्हणजे इन शॉर्ट, दॅट बेबी नीड्स टू बी अन आउटकम ऑफ लव्ह अँड Right. नॉट जस्ट सायन्स किंवा ते कॅल्क्युलेशन्स. राइट, 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 राइट. ओके. इन्फर्टिलिटी बद्दल आपण खूप साऱ्या गोष्टी डिस्कस करतोय. तुम्ही ज्या सांगितलं इन्फर्टिलिटी म्हणजे काय? पण याचे कॉजेस कोणकोणते आहेत? नेमकं कोणत्या कारणामुळे आपल्याला बाळ होत नाही? म्हणजे याची काय अँगल्स असू शकतात? जसं की कधी फिमेलमध्ये PCOS किंवा PMOS असेल हं, 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 हं. किंवा थायरॉइडचं डिझीज असेल. ओके. कधी-कधी त्यांना एंडोमेट्रियोसिस, हं, हं, जे हं, आपण हं. आता खूप कॉमनली ऐकतो, राइट. तसं असेल किंवा ओव्हेरियन रिझर्व्ह त्यांचा हं, कमी हं, असेल, हं. तर इन्फर्टिलिटी होऊ शकते. कधी-कधी मेल्समध्ये स्पर्मची क्वालिटी कमी असेल किंवा नंबर त्यांचा काउंट कमी असेल किंवा स्पर्म्सची जी स्पीड असते किंवा मोटिलिटी जे आपण म्हणतो, ती जर चांगली नसेल, तरी इन्फर्टिलिटी होऊ शकते. आणि कधी-कधी सगळं नॉर्मल असूनही जर राहिलं नाही, तर त्याला आपण अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी असं म्हणतो. ओके. याच्यामध्ये खूप सारे फॅक्टर्स आहेत जसं तुम्ही सांगितलंत आता हेल्थ वाईज, फिमेलचे हेल्थ वाईज. पण सध्या अलीकडे जे आहे AMH लेव्हल हा वेल नोन फॅक्टर आहे, जो आपण म्हणतो इन्फर्टिलिटीला कारणीभूत असू शकतो. तर याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आणखीन डिटेल? AMH म्हणजे अँटी म्युलेरियन हार्मोन हं, हं, हं. लेव्हल्स. हं. तर त्याच्यात इट बेसिकली टेल्स अस अबाउट द एग रिझर्व्ह, ओके. की किती एग्स आहेत.
म्हणजे किती हम्म. क्वांटिटी आहे, द नंबर ऑफ एग्स. हम्म. पण दॅट इज नॉट जस्ट अ सिंगल फॅक्टर. हम्म. मल्टिपल फॅक्टर्स आहेत लाईक एज. मग देर समथिंग कॉल्ड अँट्रल फॉलिकल काउंट, म्हणजे Okay. आम्ही अल्ट्रासाऊंड करून एक्झॅक्टली त्या ओव्हरीज मध्ये किती एग्स आहेत हे काउंट करतो. ओके. आणि हे अल्ट्रासाऊंड कधी होतं? पिरियडच्या सेकंड डेला और ती येस. सायकल पूर्ण नाही, झाल्यानंतर? जनरली फर्टिलिटीची कुठलीही ट्रीटमेंट जे Okay. असेल ते पिरियड्सच्या सेकंड डे पासून स्टार्ट होते. ओके ओके ओके. आणि या सगळ्या टेस्ट नंतर आपल्याला हा सगळा काउंट कळतो. आणि मग नंतर BMI म्हणजे त्यांचं वेट वर पण डिपेंडेड आहे हम्म. ते, आणि एज ॲज वी डिस्कस. ओके. एज सुद्धा खूप महत्वाचं आहे. सो मल्टिपल फॅक्टर्स आहेत ज्याच्यावर त्यांची फर्टिलिटी डिपेंडेंट आहे. नक्कीच. डॉक्टरमध्ये सुद्धा खूप साऱ्या आपल्याला ऑप्शन्स आहेत किंवा Right. खूप सारे फील्ड्स आहेत. पण त्यामध्ये गायनेक होणं आणि इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट होणं हे तुम्ही कसं काय डिसाईड केलं? इट्स अ नाईस क्वेश्चन टू Right. बी ऑनेस्ट. मी तुम्हाला खरं सांगू तर मला लहानपणी वेटेनरी डॉक्टर व्हायचं होतं. मला Okay. ॲनिमल्स भरपूर हां. आवडतात. मला वेट नेहमीच बनायचं होतं. ओके. बट लाईफ टूक अ टर्न आणि मग मी मेडिसिनकडे वळले, ह्युमन मेडिसिनकडे. ओके. आणि गायनेकॉलॉजिस्ट म्हणायचं तर मला असं वाटतं ही गायनेक ब्रांच जी आहे ती माझ्या घरात परंपरासारखं आहे. बरोबर. म्हणजे माझी पणजी, माय ग्रेट ग्रँडमदर, शी वॉज अ गायनेकॉलॉजिस्ट. देर इज अ प्लेस कॉल्ड बुलढाणा, ती तिथे होती. त्यानंतर माझी ग्रँडमदर डॉक्टर नलिनी नाडकर्णी, त्याही गायनेकॉलॉजिस्ट होत्या. सांगलीमध्येच त्यांची बरोबर. प्रॅक्टिस होती. आणि लहानपणापासनं मी हेच सगळं बघितलेलं आहे. म्हणजे जेव्हा माझी आजी, मी तिला आई म्हणते, ती त्या पेशंट्सला जेव्हा हेल्प करायच्या किंवा आणि फक्त मेडिकल प्रॉब्लेम्सच नाही, बाकी इश्यूज सुद्धा त्यांनी खूप स्त्रियांची मदत वगैरे केली आहे. अँड दॅट समवेअर गेव मी अ सेन्स ऑफ एम्पॉवरमेंट. मला ओके. खूप पॉवरफुल वाटायचं जेव्हा मी तिला बघायचे. Right. आणि त्याच्यामुळे मला खूप मोटिवेशन फील व्हायचं. अँड दॅट्स व्हेन आय हम्म. डिसाइडेड की मला गायनेकॉलॉजिस्टच बनायचं आहे. ओके. अँड टू बी देअर फॉर अ वुमन ॲट एव्हरी स्टेज ऑफ हर लाईफ इज म्हणजे खूप एम्पॉवरिंग फीलिंग येते ती. म्हणून त्यासाठी गायनेकॉलॉजिस्ट. आणि इनफर्टिलिटी म्हणजे ऑब्स्टेट्रिक्समध्ये कसं असतं, यू आर ब्रिंगिंग अ लाईफ इन टू द वर्ल्ड. बरोबर. पण इनफर्टिलिटीमध्ये यू आर ॲक्च्युअली क्रिएटिंग द पॉसिबिलिटी ऑफ इट. राईट. राईट. सो हे मला खूप, दिस थॉट ऑलवेज स्टेड विथ मी. आणि त्याच्याहूनही जेव्हा एक कपल तुमच्याकडे येतं, ते ऑलरेडी जसं आपण डिस्कस केलं की ते इमोशनली खूप टर्मॉईल त्यांचं, दे हॅव ऑलरेडी गॉन थ्रू अ लॉट ऑफ इमोशनल टर्मॉईल. आणि वेन यू फायनली गिव्ह देम अ न्यूज की कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर प्रेग्नेंट, त्यांना जो तो आनंद मिळतो तो तर मी डिस्क्राईबच नाही करू शकत. बरोबर. आणि दॅट ऑलवेज मोटिवेटेड मी टू वर्क हार्डर. असे बरेच कपल्स आहेत जे बाहेर म्हणजे इतर ठिकाणी गेले आहेत, त्यांना सक्सेस नाही मिळालेला, पण माझ्याकडे आले. फर्स्ट सायकलमध्ये सक्सेस मिळालेला आहे. म्हणजे आय हॅव सीन couples literally, some express it with a smile, some express their happiness in tears. राईट. ते खूप, म्हणजे I can't describe how that feeling is. आणि काही जण आपले बाळपण घेऊन येत असतील हो, तुमच्याकडे. ऑफकोर्स. आणि त्यांचे जेव्हा डिलिव्हरीज होतात, ओके. जर ते माझ्याकडेच डिलिव्हरीज केले असतील तर ऑफकोर्स ते बेबीज तर मी हां. बघतेच. पण ते नंतर मला फोटोही पाठवतात ओके. की तुमच्यामुळं माझ्यामुळं काही नाहीये. आय बिलीव्ह इट इज ऑल गॉड्स पर्पज. आय एम जस्ट अ मीडिएटर. राईट. पण ते एक आनंदच वेगळा असतो. बरोबर. आता खूपदा असं होतं, जेव्हा गायनेकॉलॉजिस्टकडे एखादं कपल जातं, त्यांना कन्सीव्ह होत नाहीये किंवा कन्सीव्ह करायचं आहे, त्यासाठीच्या काही गाईडन्स घ्यायचं असेल तर जात असतं. आणि मोस्टली महिलांना असं सांगितलं जातं की तुम्ही 10 किलो वजन कमी करा, तुम्ही 5 किलो वजन कमी करा, म्हणजे तुम्हाला लवकर कन्सीव्ह होईल. तर याबद्दल काय सांगाल किंवा याच्या पाठीमागचं सायन्स काय आहे? ओके. सो बेसिकली ह्याच्या मागं जे रिझन आहे दॅट इज की जेव्हा तुमचं वेट नॉर्मलाइज्ड असतं किंवा नियमित असतं, तेव्हा तुमचे हॉर्मोन्स बॅलन्स्ड असतात. ओके. व्हॉट यू आर ॲक्च्युअली पॉइंटिंग इज टुवर्ड्स PCOS किंवा PMOS, ओके. ज्याच्यात जनरली वेट गेन असतं, पिरियड्स इरेग्युलर असतात, त्यांना ॲक्ने वगैरे येऊ शकतात किंवा इनफर्टिलिटी असते. आणि हे का होतं, त्याचं बेसिक मेकॅनिझम हे आहे की एकतर हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो. म्हणजे काय, की जे मेल हॉर्मोन्स, टेस्टोस्टेरॉन जे आहे ते हाय लेवलमध्ये असतं. आपल्या ओके. स्त्रियांमध्ये मेल हॉर्मोन्स पण असतात, फिमेल हॉर्मोन्स पण असतात. पण जेव्हा मेल हॉर्मोन्सचं प्रमाण फिमेल हॉर्मोन्सपेक्षा जास्त असतं, तेव्हा हे सगळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो जेव्हा वेट गेन होतं,
तर हा हॉर्मोनल इम्बॅलन्स अधिक प्रमाणे वाढतो. ओके आणि जेव्हा तुम्ही 5 to 10% जास्त पण नाही 5 to 10% वेट लॉस जरी केला तर हॉर्मोन्सचा बॅलन्स होतो आणि त्यांचे कन्सेप्शनचे चान्सेस वाढतात. म्हणून ओके. सगळे डॉक्टर्स एनकरेज करतात की तुम्ही वेट वेट लॉस करा करा. म्हणून. ओके. म्हणजे इतक्या पर्सेंटनी चान्सेस वाढू शकतात वाढू कन्सीव्ह करण्याचे. मग याच्यामध्ये IVF मध्ये सुद्धा असंच गणित असू शकतं का, की जेव्हा तुम्हाला ही ट्रीटमेंट घ्यायची असेल, तर तुम्हाला आधी वेट लॉस करायला हवा? हो, हेल्दी लाईफस्टाईल IVF मध्ये म्हणजे व्हाईल यू अंडरगोइंग अन IVF प्रोसिजर ओके. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव अ हेल्दी लाईफस्टाईल. ओके. कारण त्याच्याने जे आम्ही ट्रीटमेंट देतो त्याचा इफेक्ट पण चांगला होतो. ओके. आणि सक्सेस रेट वाढू वाढू शकतो. शकतो. राइट, राइट. करेक्ट. ओके, ओके. आणखीन आता यामध्ये पोस्टमॉर्टम डिप्रेशन आपल्याला सगळ्यांनाच वेल नोन ही टर्म आहे आणि रिसेंटलीच एक न्यूज अशी होती हार्ट ब्रेकिंग, की 2 महिन्यांच्या बाळाची आई आहे, म्हणजे बाळ तर 2 महिन्यांचं आहे आणि तिने सुसाईड केलं आणि त्याचं कारण आहे पोस्टमॉर्टम डिप्रेशन. मग इतकं हॉरिबल ही टर्म आहे का? किंवा ही फेज इतकी हॉरिबल आहे का? हे डेफिनेटली असं होऊ शकतं. ओके, कारण प्रेग्नन्सी इटसेल्फ इज व्हेरी स्ट्रेसफुल. ओके. त्यानंतर डिलिव्हरी स्ट्रेसफुल असते. राइट. हॉर्मोन्स परत वर-खाली झालेले असतात. हं, प्लस झोप नाही हं, बाळामुळे हं. आणि ते इतकं स्ट्रेसफुल प्रोसेस असतं. त्यात कधी-कधी ते फिमेलला दे कॅनॉट कनेक्ट विथ देअर बेबी किंवा बॉन्ड विथ देअर बेबी. ओके, ह्या सगळ्या खूप साऱ्या स्ट्रेस जेव्हा हे ॲड ऑन होतं, तेव्हा असं होऊ शकतं. ओके. नॉर्मली सुद्धा एक 2-3 आठवडे त्या न्यू मदरला असं फील होऊ शकतं, ज्याला आपण पोस्टपार्टम ब्लूज असं म्हणतो. ओके. तर जर हे पिरियड एक्सटेंड झाला, तर देअर इज अ पॉसिबिलिटी दॅट शी कॅन स्लिप इंटू डिप्रेशन. ओह! आणि ह्याच्यात मेन म्हणजे हसबंड आणि फॅमिलीचा इमोशनल सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. हं, हं. प्लस आता खूप सारे ट्रीटमेंट्स आलेले आहेत लाइक कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीज ज्याला CBT असं म्हणलं जातं. म्हणजे ओके. बेसिकली इट्स अ फॉर्म ऑफ काउन्सिलिंग. ओके. टॉकिंग थेरपी आपण हं, म्हणतो. हं, म्हणजे हं. जेवढं ते बोलतात तेवढं त्यांना मन मोकळं मोकळं होतं, करता येतं. राइट. बेटर फील होतं. मग ते भले त्यांच्या फॅमिली मेंबर बरोबर असू दे किंवा एका प्रोफेशनल काउन्सिलर बरोबर असू दे. तर असं त्यांना जर सपोर्ट केलं, तर हे पोस्टपार्टम डिप्रेशनचं प्रमाण खूप कमी होऊ शकतं. बरोबर, बरोबर. म्हणजे आपण म्हणू शकतो, की हे उपाय आहेत, जे ऑफ आपण कोर्स. करू शकतो येस. याच्यावरती. नक्कीच. तर आता पुढे जाऊन आणखीन एक जनरल मला तुम्हाला असं विचारायचं आहे, की महिलांच्या बाबतीत असं होतं, की सगळं घराचं करायचंय, पण मला स्वतःकडे लक्ष द्यायचं नाही. मग स्वतःकडे लक्ष द्यायचं नाही याच्यामध्ये प्रायव्हेट पार्टकडे पण आपलं लक्ष तितकं जात नाही. मग लक्ष कधी जातं? जेव्हा पिरियड्स मिस होतायत, काही त्रास होतोय, काही हं. प्रॉब्लेम आहे, अशा वेळेस फक्त लक्ष जातं. तर प्रायव्हेट पार्ट्सचं हायजीन किती महत्वाचं आहे आणि ते आपण कसं ठेवलं पाहिजे याबद्दल काय सांगाल? जितकं आपण आपल्या चेहऱ्याची, केसांची काळजी घेतो, बरोबर, तितकंच इम्पॉर्टंट आहे इंटिमेट हायजीन. बरोबर. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपलं वजायना जे आहे, हं. इट्स अ सेल्फ क्लेन्झिंग ऑर्गन. ओके. म्हणून त्याला आतून साफ करायची काही गरज नाहीये. ते हं. स्वतःला स्वतःहून साफ ठेवतं. पण बाहेरचा जो पार्ट आहे, व्हिच इज कॉल्ड वल्वा, हं. त्याला आपण क्लीन करू शकतो हं. आणि ते बेस्ट थिंग इज टू यूज कोमट पाणी जे असतं, हं. प्लेन वॉटर, कोमट ओके. पाणी वापरणं सगळ्यात सेफ. ओके. आणि आता मार्केटमध्ये खूप सारे प्रॉडक्ट्सचे वॉशेस, राइट. वजायनल डुशेस, हां, हां, हां. परफ्यूम्स आणि सेंट्स आणि सोप्स आणि काय-काय आलेलं आहे. ते सगळं प्लीज अव्हॉइड करा. ओके. कारण त्याच्यात काय होतं, जे आपला नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा असतो, जो हं, हं. हेल्दी बॅक्टेरिया आपण जे म्हणतो, ओके. तो ऑल्टर होतो. ओके. आणि आपलं वजायनाचं pH जे आहे ते ऑल्टर होतं हं, आणि हं. त्याच्यामुळं इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. अरे बापरे! ओके. सो दॅट्स व्हाय इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू अव्हॉइड ऑल दोज फॅन्सी प्रॉडक्ट्स. ओके. आणि जस्ट पाणी येस, आपण कोमट वापरू पाणी. येस. काहीही करायची गरज नाहीये दुसरं. ओके. आणखीन आता जाता-जाता एक गोष्ट अशी विचारायची आहे, की एखाद्या कपलला तुमच्याकडे यायचंच नाही तक्रार घेऊन इन्फर्टिलिटीची, तर त्यांना काय करणं गरजेचं आहे? ओके. सो इंटरेस्टिंग क्वेश्चन. तर आता मी नेहमी सांगते, की जे कपल आहे, ज्यांना एक हेल्दी बेबी वगैरे किंवा आफ्टर मॅरेज त्यांना एक हेल्दी लाईफस्टाईल पाहिजे असेल, हं, हं. तर ऑफकोर्स डाएट, एक्सरसाइज इज अ पार्ट ऑफ इट. मग अव्हॉइड स्मोकिंग, अल्कोहल, टबॅको. त्याच्यानंतर जर प्रेग्नन्सी सपोज राहत नसेल, तर लगेच घाबरून जाऊ नका. हं, हं, हं. कारण नॉर्मली सुद्धा सगळं व्यवस्थित असून सुद्धा 20% ते 25%च चान्सेस आहेत. पण अगदी डिले पण करू नका. हं. सपोज तुम्ही 1 इयर नियमित ट्राय केलेला आहे, पण प्रेग्नन्सी होत नाहीये. सो देन डोंट डिले. मग डॉक्टरांचा सल्ला घ्या. गेट युअर फर्टिलिटी चेकअप डन.
मॅम असं म्हटलं जातं किंवा एक असतं ना की एखादी आई खूप स्ट्रगल मधून गेली आहे लाईक IVF ट्रीटमेंट्स आणि सायकल. सो IVF प्रेग्नन्सी इज अ प्रेशियस प्रेग्नन्सी किंवा IVF बाळ हे स्पेशल बाळ आहे असं थोडंसं फील असतं किंवा असं थोडासा विचार असतो. याबद्दल तुम्ही काय म्हणाल? माझं जरासं मत ह्याबद्दल वेगळं आहे. ओके. माझ्यासाठी प्रत्येक प्रेग्नन्सी प्रेशियस आहे. ओके. ते भले IVF असू दे किंवा नॅचरल असू दे. हा. ते प्रत्येक प्रेग्नन्सी प्रेशियस आहे आणि प्रत्येक मूल एका आईसाठी प्रेशियस असतं. Right, right, right. सो एव्हरी चाइल्ड इज स्पेशल. एक आई म्हणून किंवा एक फिमेल म्हणून मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ऑल ओव्हर सगळ्याच फिमेलसाठी एखादा मेसेज जो त्यांच्या लाईफ स्टाईलसाठी किंवा ऑल ओव्हर त्यांच्या जर्नीसाठी खूप महत्वाचा ठरेल असा. मला सगळ्या फिमेल्सला हे सांगायचं आहे की जर काही कारणामुळे तुम्हाला बाळ होत नसेल किंवा इनफर्टिलिटी असेल तर तुम्ही अपूर्ण नाही आहात. मदरहुड डज नॉट डिसाइड युअर व्हॅल्यू. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या आणि जर गरज लागली तर मदत मागायला हेजिटेट करू नका. तर थँक्यू सो मच मॅम, Thank you तुम्ही so आज much. वेळ दिलात आणि इन्फर्टिलिटी आणि खास कर तुमच्या जर्नी बद्दलची ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू.